काही दिया परदेशच्या 29 ऑगस्ट 2016 दाखवण्यात आलेल्या भागामध्ये गौरी आपल्यामुळे दोन्ही कुटुंबांना होत असलेल्या त्रासाबद्दल शिवच्या आईची माफी मागते आणि शिवला विनंती करते की तू माझ्या वडिलांना येऊन सांग आपल्यात असलेल्या प्रेमाचा यापुढे कोणालाच त्रास होणार नाही, तसंच आपण इथून पुढे भेटणार नसल्याची ग्वाही देखील तुला माझ्या वडिलांना द्यावी लागेल, कारण आपल्या प्रेमामुळे माझ्या वडिलांनी घरच्यांसोबत बोलणं देखील सोडून दिलंय. शिव गौरीचं बोलणं मान्य करतो. वेणूला मात्र गौरीचं बोलणं अजिबात पटत नाही. तो गौरीला समजावतो की तू तडकाफडकी असा निर्णय घ्यायला नको होतास, कारण शिवचं तुझ्यावर मनापासून प्रेम आहे. ठरल्याप्रमाणे संध्याकाळी शिव गौरीच्या वडिलांना भेटायला येतो. मात्र तो गौरीवरती आपलं मनापासून प्रेम आहे आणि मी तिच्यासोबत लग्न करणार असल्याचं गौरीच्या वडिलांना सांगतो. हे ऐकताच गौरीचे वडील त्याच्यावर संतापून त्याला निघून जायला सांगतात. घरच्या आतल्या खोलीत असलेली गौरी हे सर्व ऐकत असते आणि तिला देखील शिवच्या बोलण्याचं आश्चर्य वाटतं. शिव आणि गौरी यांचे प्रेम संबंध आता कोणतं नवीन वळण घेणार हे पाहणं आता महत्त्वपूर्ण असणार आहे. आणि काही दिया परदेस या मालिकेचे हायलाइट जाणून घेण्यासाठी पाहत रहा राजश्री मराठी. नमस्कार, मी आदिनाथ कोठारे. सबस्क्राईब टू राजश्री मराठी.